गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं तर आता बघा श्रावण आहे, मग रोज काय भाज्या बनवायचा हा एक मोठा प्रश्न असतो। तर आमच्याकडे जर इडली बनवली तर त्या दिवशी दुसरं स्वयंपाक लागत नाही, तर फक्त इडलीवरती भागलं जातं। त्यामुळे इडली बनवायला मला बरं पडतं। मुलांना पण सुट्ट्या असतात, मग त्यांना पण ते दिवसभर खात असतात आणि घरातली पण सगळ्यांना इडली आवडते, त्यामुळे परत चपाती भाजी बनवायला लागत नाही। त्यामुळे एकदा सांबर आणि चटणी बनवून ठेवली तर ज्याला हवं तसं मग इडल्या बनवून देता येतात। तर म्हणून आज मी हे इडली बनवलेली आहे। तर हा आहे तो माझा पहिलाच व्लॉग आहे। तर सुरुवात तर आपल्या घरामध्ये चहानच होते। तर मी काही चहा घेत नाही, पण सासूबाईंसाठी चहा करून दिला आणि हे जे तूप बनवण्यासाठीची जी साई असते ती रोजच्या रोज अशी काढून दूध गरम केल्यानंतर, म्हणजे बघा आज सकाळी दूध गरम घेतलेलं असतं पातेल्यात, ते दुसऱ्या दिवशी मग मी त्याच्यावरची साई काढते, तोपर्यंत चांगली जाडसर अशी साई येते। तर आता चहा झाल्यानंतर आता मी अगोदर सांबरची तयारी करून घेत आहे। तर सांबरमध्ये मी एक बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो, वांग, भोपळा, भेंडी आणि कांदा, हे सगळं मी शेवग्याची शेंग, हे सगळं ज्यावेळी आपण डाळ भिजवून टाकतो त्यावेळी मी शिजत घालते, नंतर फक्त फोडणी देते। तर इथं मसूरची आणि तुरीची डाळ मिक्स केलेली ती एवढी घेतली आणि त्यामध्ये नंतर मुगाची डाळ ऍड केलेली। तर तिन्ही डाळी इथं मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि डाळ धुवून घेऊन आता कुकरमध्ये सुरुवातीला ही डाळ यामध्ये टाकलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून, म्हणजे डाळ शिजण्यापुरतं जे पाणी लागतं तेवढं मी यामध्ये टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं हळद पण टाकून घेते। आता सुरुवातीला खाली डाळ टाकली की नंतर वरती मग आपण कट केलेल्या ज्या कोणत्या तुम्हाला भाज्या सांबरमध्ये तुम्ही ऍड करता ते टाकू शकता। थोडंसं तेल सुद्धा मी इथं टाकलेलं आहे आणि बटाटा जो आहे तो धुवून यामध्ये ऍड केलेला आहे आणि बाकीच्या भाज्या आता अगोदर धुतलेल्या होत्या, नंतर धुवायची गरज पडत नाही। तर शेवग्याची शेंग, बटाटा, भोपळा, भेंडी पण थोडीशी होती। तर ज्या कोणत्या तुम्हाला भाज्या टाकायच्या आहेत त्या तुम्ही अशा यामध्ये अगोदरच टाकून मग डाळीबरोबर शिजवून घेऊ शकता, म्हणजे पटकन आपलं सांबर तयार होतं। आणि हे पीठ पण बघा छान फर्मंट झालेलं आहे। तर यामध्ये मी काय सोडा वगैरे टाकलेला नाही, फक्त आपण डाळ तांदूळ ज्यावेळी वाटून ठेवतो रात्रीचं त्यावेळी मी मीठ, जे काय मीठ पिठासाठी लागतं तेवढं मीठ चवीपुरतं मी यामध्ये टाकलेलं होतं। आता इडली कुकरमध्ये पाणी टाकून, आता हे अल्युमिनियमचा कुकर असल्यामुळे यामध्ये लिंबू टाकलेलं आहे, कारण हा कुकर काळा पडतो आतनं, त्यामुळे पाणी टाकून हा कुकर लावून ठेवला। तोपर्यंत इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलं। तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की इडली म्हणल्यानंतर भांडे घासायचे किंवा खूप पसारा होतो, भांड्याचा होतोच होतो, पण किचनवरती सुद्धा खूप पसारा होतो, त्यामुळे इडली बनवायचं टेन्शन येतं। कारण इडली बनवायचं आणि नंतर स्वयंपाक करायचं म्हटलं तर काम जास्त वाढतं, पण फक्त इडलीवरती भागत असेल तर मग जास्त होत नाही। आणि किचन कट्टा जसं तुम्ही काम करत जाईल, म्हणजे तुम्हाला जसं आता डाळ लावली, तांदूळ, म्हणजे ज्यावेळेची त्यावेळी भांडी फक्त साईडला ठेवून द्यायची, पण बाकीचा ओटा तुम्ही ज्या त्या वेळेला पसारा आवरत गेला तर मग जास्त पसारा होत नाही। तर या कुकरमध्ये एका वेळेला 12 इडल्या होतात, तर कुकर हा लावून दिला आणि हा डबा मी झाकून साईडला ठेवून दिला। आता चटणी बनवण्यासाठी एक ओला नारळ इथं मी नारळाचे असे काप करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ असते ती पण घेतलेली, कोथिंबीर घेतलेली भरपूर सगळी, आणि दही 2 ते 3 चमचे किंवा अर्धी वाटी सुद्धा दही तुम्ही इथे यूज करू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, थोडीशी किंचितशी साखर टाकलेली आहे आणि दही पण 3 ते 4 चमचे इथं मी दही यूज केलेलं आहे। आता दही जास्त आंबट नसेल तर अजून थोडं परत तुम्ही यूज करू शकता। आणि तर थोडंसं पाणी टाकून अगोदर वाटून घ्यायचं आणि नंतर हवं तेवढं पाणी टाकून मग छान असं हे वाटून झालेलं आहे। आता तोपर्यंत इडल्या पण तयार झालेल्या आहेत, तो कुकर साईडला ठेवला आणि तडका देण्यासाठी आता इथं माझ्याकडे सुकी मिरची नव्हती लाल, म्हणून फक्त मी मोहरी आणि कढीपत्त्याचा यूज केलेला आहे। तर फोडणीमध्ये मला जिरं आवडत नाही, फक्त मोहरी आणि कढीपत्ता मी यामध्ये टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने एकदा चटणी तुम्ही बनवून बघा, छान होते चवीला सुद्धा। पण ही ज्यावेळी तुम्ही खाणार असाल त्यावेळेस बनवा, अगोदर बनवून ठेवू नका, कारण दही टाकल्यामुळे ती आंबट होते। नाहीतर मग फ्रीजमध्ये चटणी ठेवून
नंतर शिल्लक राहिलेली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर ही फक्त कढीपत्ता आणि मोहरीची छान अशी ही फोडणी यावरून मी टाकलेली आहे। तेलाचा वापर शक्यतो कमीच करते। आणि हे जे तेल आहे ते आता कोकोनट जेमिनीचंच आहे, कोकोनट ऑइल। आणि आता फोडणी देण्यासाठी मी सांबर बनवायचं होतं, तर पातेल्यामध्ये जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता टाकून आलं आणि लसणाची पेस्ट टाकून छान परतून घेतलेले आहे। आणि यामध्ये थोडासा हिंग पण टाकलेला आहे। आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि वरून टाकण्यासाठी थोडीशी साईडला ठेवली, थोडीशी हळद टाकली आणि सांबर मसाला मी तर 2 ते 2.5 चमचे एवढा सांबर मसाला टाकलेला आहे। आणि आपलं घरचं रेग्युलर जे तिखट असतं काळं तिखट साठवणीतलं ते 2 चमचे टाकलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं डाळीबरोबर पण मीठ टाकलेलं होतं डाळ शिजवताना, आणि थोडंसं आता टाकलं। आणि चिंच थोडीशी भिजवलेलं चिंचेचा कोळ तुम्ही यामध्ये सांबर करताना जरूर घाला, छान होतं सांबर चवीला। तोपर्यंत ह्या बघा डाळ शिजलेली आहे आणि डाळीबरोबर या सगळ्या भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत। तर यामध्ये भेंडी, भोपळा, बटाटा, वांग, शेवग्याची शेंग, कांदा पण मी अगोदरच टाकलेला होता, कांदा टोमॅटो पण डाळीबरोबर शिजताना टाकलेलं होतं। आता जेवढं पाणी तुम्हाला सांबर किती करायचं आहे त्यानुसार पाणी आता त्याच कुकरमध्ये मी गरम करून घेतलं आणि यामध्ये टाकलेलं आहे। तर मस्त असं बघा आता सांबर सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे आता, कारण एक उकळी आले की सांबर तयार होतं। यामध्ये ऑलरेडी आपण सगळ्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या, चवीपुरता थोडासा गूळ टाकलेला आहे। आणि सगळं आता इडली सांबर चटणी आता दोन्ही पण तयार झालेले आहेत। आणि इडल्या आता जशा लागतील तशा मी गरम गरम करून देणार आहे। आता बघा सांबर आणि चटणी बनवून ठेवली की इडली बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर आजचा हा पहिलाच व्हिडिओ म्हणजे व्लॉग आहे, तर नक्कीच सपोर्ट करा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मस्त अशी झटपट इडली तयार आहे। तर एवढं सगळं बनवण्यासाठी 1 तासामध्ये तो आपलं इडली बनवून होते। जसं की नॉर्मल स्वयंपाकाला वेळ लागतो तेवढाच इडलीसाठी वेळ जातो, पण आता मला दुसरा स्वयंपाक दिवसभर काही करायचं नव्हतं, फक्त इडलीवरती बस होतं। तर हे मला बरं पडतं। तर सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी मी इडली म्हणजे आठवड्यातून एकदा बनवते। तर या तुम्ही पण मस्त असे इडली सांबर आणि चटणी नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। आणि तुम्ही चटणी कशी करता किंवा सांबर कसं बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा।